नमस्कार, राजरत्न दर्शन न्यूज मध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण चालू घडामोडींवरील व्हिडिओ पाहणार आहोत। या व्हिडिओबद्दल असणारे तुमचे मत कमेंट मध्ये कळवा। चला तर मग व्हिडिओला आणि आजच्या विषयाला सुरुवात करूया। नमस्कार, मी उमेश जामचंडेकर फक्त महाराष्ट्र या माझ्या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करीत आहे। आज 6 डिसेंबर महाराष्ट्रातनं सगळा जनसागर तो आज आलेला आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देण्यासाठी आणि अभिवादन करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र या ठिकाणी होतं। आपण संपूर्ण बघू शकता की पॅन्थर आर्मी स्वराज्य क्रांती सेना या संघटनेचे सर्व पदाधिकारी प्रत्येक जिल्ह्यातले या ठिकाणी आलेले आहेत आणि बाबासाहेबांना मानवंदना केलेली आहे, त्यांना अभिवादन केलेलं आहे। ते आपल्यासोबत आहेत पॅन्थर आर्मी स्वराज्य क्रांतीचे अध्यक्ष, राष्ट्रीय अध्यक्ष संतोष आठवले साहेब। आठवले साहेब, काय म्हणा? आज 6 डिसेंबर तमाम भारतीयांचे महामानव परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिन आणि या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं तमाम भारतीयांना प्रथमतः विनम्र अभिवादन। आज मोठ्या संख्येने या ठिकाणी भारतातल्या विविध कानाकोपऱ्यातून अभिवादनासाठी संपूर्ण भीमसैनिक या ठिकाणी हजर आहेत। त्या पद्धतीनं आम्हीसुद्धा पॅन्थर आर्मी स्वराज्य क्रांती सेना या संघटनेच्या वतीनं आमचे महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय महेंद्र वाघमारे साहेब, आपल्या पॅन्थर आर्मीचे राष्ट्रीय सल्लागार उमेशजी जामचंडेकर सर, त्याचबरोबर आपल्या पॅन्थर आर्मी संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश संघटक लक्ष्मीकांत कुंबळेजी, त्याचबरोबर महिला आघाडीच्या धाराडीच्या आमच्या कार्यकर्त्या ज्या महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्ष आहेत त्या आपल्या ज्योतिताई झरेकर आणि पालघर जिल्ह्याच्या अध्यक्षा आदरणीय विजयताई रुखे, त्याचबरोबर आदरणीय बाकीच्या सर्व आमच्या ह्या सगळ्या कौटुंबिक सगळे हे नातेसंबंधित सर्व लोक, माझी स्वतःची पत्नी या ठिकाणी हजर आहे। तर परत एकदा मी बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करतो आणि या ठिकाणी विनम्र अभिवादन करत असताना आमची ही जी पॅन्थर आर्मी आहे ही पॅन्थर आर्मी कशी बळकट होईल महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये आणि उपेक्षित आणि वंचितांची एक आवाज म्हणून या ठिकाणी ही संघटना कार्यरत राहणार आहे। आमच्या खास करून समाजाच्या ज्या आर्थिक मागण्या असतात त्या आर्थिक मागण्याच्या बाबतीत आपला समाज अन्विज्ञ राहत असतो आणि त्यासाठीचं जी जनजागृती आहे ती आजपासून आम्ही या ठिकाणी या शिवाजी पार्कच्या मैदानातून आपल्या समाजाच्या ज्या अर्थसंकल्पामध्ये आपल्याला जो वाटा मिळाला पाहिजे
तो वाटा हे सरकार देत नसतं. आपल्या विद्यार्थ्याला जी शिष्यवृत्ती मिळायला पाहिजे ती शिष्यवृत्ती मिळत नाही. आपल्या लोकांना घरकुलं मिळायला पाहिजेत ती योग्यरीतीनं घरकुलं मिळत नाहीत. असे अनेक मूलभूत प्रश्न आहेत आणि या मूलभूत प्रश्नावर आवाज उठवणारी संघटना म्हणून नावालोपाला आलेली ही पॅन्थर आर्मी. आणि आमच्याकडचे हे जे शिलेदार आहेत ते शिलेदार अतिशय आक्रमक स्वरूपाचे आहेत. प्रत्येक गोष्टीला आझाद मैदान या ठिकाणी हे आंदोलनाच्या रूपाने इथे एकत्र येतात आणि इथल्या प्रशासनाला जाब विचारण्याचं काम पॅन्थर आर्मी स्वराज क्रांती संघटना करतात. इथून पुढच्या काळामध्ये समाजाच्या अन्याय अत्याचाराचा विषय असेल, समाजाचा मूलभूत प्रश्नाचा विषय असेल किंवा आणि कुठलाही विद्यार्थ्यांचा प्रश्न असेल, या प्रश्नांच्यावर सातत्यानं पॅन्थर आर्मी स्वराज क्रांती सेना आक्रमक पद्धतीने आपली भूमिका मांडेल. यासाठी मी परत एकदा आव्हान करतो की